केली पायवाट उल्लंघिला माया घाट, जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला. जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा, जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला. निळा म्हणे ब्रह्मेशान पावोनी लाविले निशाण, जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. केली पायवाट उल्लंघिला माया घाट, जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग. संतश्रेष्ठ निळोबा महाराजांनी या अभंगातून वारकरी संतांनी केलेलं जे महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि ते किती योग्य पद्धतीनं केलंय हे अत्यंत श्रद्धापूर्वक भावभक्तीपूर्वक या अभंगातून सांगितलं. महाराज म्हणतात, कठीण असा अध्यात्माचा मार्ग वारकरी संतांनी सुलभ केला, सोपा केला आणि या सोप्या भक्तीची पायवाट निर्माण करून मायाघाट ते उल्लंघन करून गेले. इतरांनाही त्या वाटेनं ते सोबतीला घेऊन चाललेत. अर्थात ही भक्ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि त्याला अंतकरणामध्ये धारण करणं. अशा स्वरूपानं कार्य करणारे हे महात्मे ऊर्ध्व गतीला गेले, श्रेष्ठ गतीला गेले, हेही निळोबाराय या अभंगातून सांगतात. आणि ती ऊर्ध्व गती म्हणजे कोणती, तर ब्रह्मपदापर्यंत हे महात्मे जाऊन पोहोचले, असंही मार्गदर्शन महाराजांनी केलंय. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवत चरणी समर्पित करत असताना कार्यक्रमाच्या निमित्तानं परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या मौजे बेलसर या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये देवस्थानामध्ये पूज्य तपोनिधी सद्गुरू गुलाब बाबा यांच्या प्रेरणेनं आणि पूज्य परमश्रद्धेय वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपाशीर्वादानं हा सप्ताह गेली 34 वर्ष या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाला संपन्न करत असताना गावातील व परिसरातील सर्व भजनी मंडळ, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मंडळ बेलसर आणि मुंबईकर मंडळींच्या विशेष अशा उपस्थितीत व सहयोगानं आणि पूज्य परमश्रद्धेय गुलाब बाबा यांची जी तपश्चर्या आणि एक साधना या भूमीमध्ये आहे, त्या साधनेस्तव हा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील अत्यंत नामवंत गायनाचार्य, हे संबंध महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि कानाकोपऱ्यात ज्यांच्या गायनाची ख्याती आहे असे आमचे परमस्नेही
संगीत विशारद, संगीत अलंकार श्री रवी महाराज पवार, त्याचप्रमाणे त्यांना साथ करणारे अत्यंत उत्तम, सर्वांचा परिचय नाही म्हणून क्षमा करा, परंतु सर्व आपण गुणीजन मंडळी ज्यांनी मला आपल्या देवस्थानाच्या आणि ग्रामस्थांच्या भाविकांच्या वतीने हे निमंत्रण दिलं, ते आदरणीय देवदत्त महाराज ताजने, संतोष महाराज ताजने, त्याचप्रमाणे आपल्या या गावच्या जवळच असणारे आमचे जुने परमस्नेही रामेश्वरजी महाराज ढोले, आमचे दोन्ही आदरणीय मृदंग वादक, सर्व जुनी जाणती भजनी मंडळी, आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव संपन्न होताना आमच्या समवेत नेवासा येथून आलेले आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि निवृत्त प्राध्यापक सन्मान्य नन्नवरे सर, समोर बसलेले आपणही सर्व मान्यवर, खरं म्हणजे या भूमीला एका तपस्वी साधकाची ही भूमी आहे. वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संतांचा एक आगळा वेगळा स्वतःचा परिचय आहे आणि स्वतःचं एक स्थान आहे. विशेषत्व असं आहे की सर्व वारकरी संतांचा अध्यात्म विचार जो आहे तो एक आहे. व्यवहार प्रत्येकाचा भिन्न आहे, जीवन भिन्न आहे, कार्यकाल भिन्न आहे, प्रत्येकाचं जन्माला येण्याचं, अवताराला येण्याचं ठिकाण, जाती, कुळ हे सुद्धा भिन्न आहे. पण अध्यात्माचा विचार देताना तो मात्र सर्वांचा एक सूत्री विचार आहे. पण हा एक सूत्री विचार असताना सुद्धा प्रत्येकाचं काही एक वेगळं वैशिष्ट्य आणि एक वेगळा परिचय. जसं ताटामध्ये वाढलेलं अन्न हे ब्रह्मरूप असतं असं म्हणून आपण मोठ्या श्रद्धेनं सेवन करतो, तरी सुद्धा ते अन्न, सर्व अन्न आपली भूक शमवतं, क्षुधा नाश करतं, पण तरी सुद्धा प्रत्येक अन्नाची चव आणि त्याच्यातले घटक मात्र भिन्न असतात. क्षुधा नाश होते ही जरी अन्नाची समानता असली, परंतु त्याची चव आणि घटक वेगळे. प्रत्येकात जीवनसत्व वेगळे असतील, प्रथिनं वेगळी असतील, आणखी काही तत्व वेगळी असतील. तसं संत महात्म्यांचं कार्य हे समाज हिताचं आहे, पण प्रत्येक संतांची एक वेगळी ओळख आहे. जसं ज्ञानोबारायांची ओळख म्हटलं की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ज्ञान हीच ज्ञानोबारायांची ओळख आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, जयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एरम माणूसपण हे भांब, लौकिक भागू. आमची जुनी जाणती कीर्तनकार मंडळी म्हणायची की माऊलींचं वर्णन करायचं असेल तर असंच करता येईल की जे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानालाच फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानोबार आहे. म्हणून ज्ञानी आमचा शिरोमणी, वंद्य जो का पूज्यस्थानी, सर्व संतांनी याच स्वरूपाचं केलेलं वर्णन. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हास. ज्ञानोबारायांचा ज्ञान हा परिचय. नामदेवरायांचा अत्यंत लढिवाळ भक्त हा त्यांचा परिचय. आणखी एक विशेष शब्द त्यांच्यासाठी वापरला जातो की श्री पंढरीनाथाचे, पांडुरंगाचे भक्ती भांडारी. भांडारी म्हणजे ज्यांच्या ते भांडार कोठार ताब्यात असतं तो भांडारी. भक्तीचं भांडार जणू काही नामदेवरायांच्या स्वाधीनच केलंय. एवढी गोड, प्रेमळ आणि जगविलक्षण भक्ती नामदेवरायांची की असा भक्त या जगतामध्ये होणे नाही. म्हणून नामदेवरायांचा अत्यंत मधुर भक्ती हा त्यांचा परिचय आहे. पैठणचे नाथ महाराज साधना तर सर्वच करतायत. प्रत्येक संताकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, पण तरी सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य काय तर नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे शांती. म्हणजे ब्रह्मानच शांती स्वरूप घेऊन ते प्रकट झालंय की काय, म्हणून त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलं. विद्यमान काळामध्ये
वारकरी संप्रदायाचे परमगुरु, परम आदरणीय वयोवृद्ध तपोनिधी मारुती बाबा कुऱ्हेकर यांना शांतीब्रह्म ही उपाधी अगदी सश्रद्ध अंतकरणानं समस्त वारकरी संप्रदायाने बहाल केलेली आहे. त्याचं कारण त्यांच्या जीवनातला तो गुण विशेषत्वानं प्रत्येकाला तो जाणवतो. म्हणून नाथ महाराज हे शांतीब्रह्म हा त्यांचा परिचय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाल तर थोडेसे परखड, चुकीच्या गोष्टीवर कोरडे ओढणारे, ताशेरे ओढणारे, चुकीच्या गोष्टींविषयी प्रबोधन करणारे आणि जसं आहे तसं परखड मत व्यक्त करणारे. पण ते का आहे तर विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्निजैशा. विवेकासह श्रेष्ठ असं वैराग्याचं बळ ज्यांच्यामध्ये, म्हणून वैराग्य हा तुकोबारायांचा परिचय. आमचे सद्गुरू संन्यस्त महात्मे होते ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज. त्यांच्या कीर्तनात ते म्हणायचे की भारतातल्या आणि जगातल्या संन्याशांनी सुद्धा वैराग्य कसं असावं हे जर शिकायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांकडे यावं, हे त्यांचं वाक्य होतं. कधी कधी एखादा गुण एखाद्या महात्म्याकडे पाहावं तर तुकोबाराय प्रापंचिक दिसत होते, पण तो प्रपंच होता कुठे? तो प्रपंच बाह्य स्वरूपात दिसण्यापुरता होता. महाराजांची स्वांतकरण स्थिती त्यावेळची काय होती महाराज वर्णन करतात. जाळोनी संसार पैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे. तुझे राहे म्हणे मानसी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, तुझे राहे म्हणे जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसार बैसलो जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे. संसार फक्त बाह्य दृश्य स्वरूपातला होता, तो हृदयात शिल्लक राहिला नव्हता, तो वृत्तीत शिल्लक राहिला नव्हता. आणि म्हणून जगातल्या समस्त संन्यासी वर्गाने येऊन तुकोबारायांना दंडवत प्रणाम करावा आणि त्यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घ्यावी. या स्वरूपाचं वैराग्य तुकोबारायांचं. आणि म्हणून वैराग्य हा तुकोबारायांचा परिचय. संत श्रेष्ठ गोरोबा महाराज, संत श्रेष्ठ सावता महाराज, असे जे काही आणखी महान संत होते त्यांचा परिचय काय तर कर्मयोगी हा त्यांचा परिचय. अत्यंत श्रेष्ठ कर्मयोगी, ज्यांनी हातातलं काम त्यागलं नाही, पण ते काम करता करता सुद्धा इतका श्रेष्ठ परमार्थ केला की मंदिरातल्या आणि तीर्थातल्या देवाला त्यांच्या जवळ यावं लागलं, त्यांच्या शेतात यावं लागलं, त्यांचा चिखल तुडवण्यासाठी यावं लागलं. प्रत्येक संतांचं काय वैशिष्ट्य सांगावं. तसं वारकरी संप्रदायातल्या संत मालिकेतील एक अत्यंत परमश्रेष्ठ आणि अगदी शेवटच्या काळात झालेले संत म्हणता येतील निळोबा महाराज. त्यांचा परिचय काय आहे तर निळोबारायांचा परिचय दोन रीतीने देता येईल. एक तर वाङ्मयाच्या आधारानं परिचय द्यायचा
तर अत्यंत श्रेष्ठतम अशा गवळणींचं निरूपण आणि लिखाण निळोबारायांच्याकडून झालेलं आहे. जसं अभंग म्हटलं की तुकोबारायांचा, ओवी म्हटलं की ज्ञानोबारायांची, भारुड म्हटलं की नाथ महाराजांचं, तीर्थयात्रा आदी करून कथानक म्हटली की नामदेवरायांची, देवाच्या जन्माच्या कथा असतील, तीर्थयात्रेची निरूपण असतील, प्रत्येक संतांचं काही ना काही आगळं वेगळं वैशिष्ट्य. तसं वाङ्मयाच्या द्वारा परिचय जर म्हटला तर निळोबारायांची गवळण अशा स्वरूपाची गवळण तुम्हाला अन्य कोणत्या वाङ्मयात पाहायला मिळणारच नाही. आशयपूर्ण, अत्यंत विस्तृत, कधी संक्षिप्त, पण आशय मात्र फार परमश्रेष्ठ. उपनिषदानं असं म्हटलं, कृष्णस्तु भगवान स्वयं. परमश्रद्धेय आमचे सद्गुरू सांगायचे, या जगतामध्ये अत्यंत श्रेष्ठतम दैवत काय असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहे. पण त्यांच्या वाङ्मयाचा चुकीचा अर्थ समजल्यामुळे काही लोकांना कृष्णच कळत नाही. पण श्रीकृष्ण चरित्राचा अर्थ विपरीत कळल्यामुळे किंवा तो व्यवस्थित कळून घ्यायचाच नाही असा पूर्वग्रह ठेवून मग कृष्णाचं चिंतन केल्यामुळे कृष्ण अनेकांना कळला नाही. अहो, कृष्ण अनेकांना कळला नाही यात काय नवल. जिच्या अंगणात तो खेळला ना तिलाही तो लवकर कळला नाही. मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी 14 देखे. हा प्रत्यक्ष परब्रह्म आहे असं अगोदरच कळलं असतं तर यशोदेनं त्याला मारायला काठी उगारली असती का? देवळात गेल्यावर फार श्रद्धा आहे म्हणून कोणी देवावर काठी उगारतो का? तुमच्याकडे कसं काय चालतं ते तरी सांगा मला. हे भागाभागात काही बदल असतो. मला वाटतं देवावर फार श्रद्धा आहे म्हणून कोणी देवावर काठी कशी उगारील हो? देवाला पुनश्च भूयोपी नमो नमस्ते, पुन्हा 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 त्याचं दर्शन करावं, वंदन करावं ही भावना मनामध्ये राहील. देवा ह्या प्रेमाच्या भरातच. पण मारावया तिने, तिलाही लवकर ज्यानं कळू दिलं नाही, अनेकांना कळू दिलं नाही. ज्याच्या रथावर तो सारथी म्हणून बसला, ज्याचा पाठीराखा म्हणून त्याच्या सोबतीनं त्या युद्धामध्ये उभा राहिला, त्यालाही बराच काळ तो कळाला नाही. त्यानं स्वतः कबूल केलंय म्हणून बोलायचं, नाही तर आपला तरी काय अधिकार बोलायला. पण तो म्हणतोय ना, अर्जुन म्हणतोय ना, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानं तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. बाकी काही श्लोक नाही कळला तरी अजानता बस एवढंच शब्द समजून, बाकीचं पाहून घेऊ आपण सगळेच. आता मलाही तेवढं कळत नाही तर कुठं डोकं लावत बसता. अजानता महिमानं तवे. भगवंता तुझं महिमान मला आतापर्यंत जाणता आलं नाही, समजू शकलो नाही. कृष्णा म्हणून हाकारिजे, यादवपणे तू ते लेखीजे. कधी कृष्णा म्हणून तुला हाक मारली, एक यादवांचा राजा म्हणून तुझ्याकडे पाहिलं, मित्र म्हणून तुझ्याकडे पाहिलं, मेहुणा म्हणून तुझ्याकडे पाहिलं. पण आता मात्र कळू लागलंय की तू कोण आहे. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम. तू या जगताचा आधार अधिष्ठान तत्व आहे. महाराज वर्णन करतात ना, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया वेदासी बोलणे, तुझिया वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. ओ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे सूर्यासी चालणे तुझिया बळे. ओ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा
ज्याच्या सत्तेनं सूर्य चलनवलन करतोय, ब्रह्मांड चालतंय, सर्व सत्ता ज्याची आहे, थोडक्यात काय. आणि तो परमात्मा अर्जुनालाही काही काळ कळाला नाही. नंतर त्यानं समजून घेण्याचा काही अंशी प्रयत्न केला. म्हणून कृष्ण हा ज्याच्या रथावर आहे त्याला कळत नाही, ज्यांच्यात खेळला त्यांनाही संपूर्णपणे तो कळत नाही. ज्यांच्या पोटी जन्माला आला ती यशोदा सांगते ना, हा ब्रह्मविधीचा जनिता तुम्ही यासी धरू पाहता, हा कैसा येईल हाता गे गोकुळचा. आता तुम्ही म्हणाल काल्याचं कीर्तन काय आजच करून घेता का? नाही, हाच तर घोटाळा झालाय ना. काल्यात तुम्ही काय ऐकणार आहात? विठाला म्हणून निळोबाराय समजून घ्या मायबाप हो. निळोबाराय समजले तर कृष्ण कळेल. कृष्ण म्हणजे फक्त काहीतरी एक टार्गेट मुलगा, कृष्ण म्हणजे काहीतरी एक खोडकर मुलगा, कृष्ण म्हणजे काहीतरी एक सतत उपद्व्याप करणारा, असं जे काही त्याचा अर्थ न समजल्यामुळे आपल्याला वाटू लागतं की कृष्ण चरित्र हे नीटपणे न समजल्यामुळे. आमचे गुरु महाराज म्हणायचे, कृष्ण ज्याला नीटपणे समजला तो संत झाला, आणि कृष्ण ज्याला अर्धवट समजला तो तमासगीर झाला. विठाला कोण आहे श्रीकृष्ण? अनंत ब्रह्मांडे उदरी जो हा बालक नंदा घरी. अनेक तुकोबारायांच्या गवळणी आहेत, नाथ महाराजांच्या, पण त्या सर्वांमध्ये जर निळोबारायांच्या गवळणींचा विचार केला तर निळोबाराय त्या गवळणींच्याच मुखातून सांगतात, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार ओवनिया ठेला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदन हा अचूज अंबुलावो. श्रेष्ठतम व्यापक अर्थ. एक गवळण डोक्यावर पाण्याचे घडे भरलेले आहेत आणि दुसऱ्या गवळणीशी बोलत चाललेली आहे. ती म्हणते, अगं त्या नंदाच्या अंगणात रांगणार ते बाळ आहे ना, त्याला सामान्य बाळ समजू नको बरं. फक्त नंदाचा नंदन, यशोदेचा तान्हा असं त्याला समजू नकोस. तर विश्वी विश्वाकार हो निया ठेला, तो या विश्वाचं ब्रह्म चैतन्य स्वरूप असलेला प्रत्यक्ष परमात्मा आहे, आणि तो बालक म्हणून इथे आले. परब्रह्म निष्काम तो हा गवळिया. म्हणून निळोबारायांचा परिचय मला द्यायचा आहे की निळोबाराय अत्यंत क्लिष्ट अशा एका विषयाला, वारकरी संप्रदायाला आणि जगाला समजावून सांगण्यासाठी अवताराला आलेली संत आहेत की कृष्ण म्हणजे काय हे सांगणारे. हा त्यांचा पहिला परिचय. आणि निळोबारायांचा दुसरा परिचय द्यायचा तर गुरुनिष्ठ भक्त हा त्यांचा दुसरा परिचय. गुरुनिष्ठ साधक. किती गुरुनिष्ठा? तर असं म्हणतात की तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, आणि ही वार्ता निळोबारायांना उशिरानं कळाली. वारकरी संप्रदायामध्ये अशी कथा रूढ आहे. निळोबा महाराज यांना जेव्हा कळलं की तुकाराम महाराज गेलेत, निळोबा महाराजांची खूप मनोमन इच्छा होती. ते तुकोबारायांचे अत्यंत एक श्रद्धावान भक्त होते, पण नुसता भक्त नको, मला त्यांचा शिष्य व्हायचंय ही भावना निळोबारायांच्या मनामध्ये होती. आणि तुकोबाराय असे महात्मे होते की ते म्हणाले, मीच जर आयुष्यभर साधक आहे तर मी कोणाला शिष्य का बनवू? काय विलक्षण महात्मा. आज जगामध्ये गुरु होण्याची केवढी घाई आहे, आणि या जगत गुरुला गुरु होण्याची घाई नव्हती. काय विलक्षण या संतांचं चरित्र आहे. किती प्रेरणा आपण घेत राहाव्या. माझ्यासारखा थातूर मातूर माणूस 10-5 कीर्तन केले तरी तो म्हणत असतो, आमच्या गावात आमचे इतके शिष्य आहे. अरे तू गुरु झाला कधी? तुला लाज कशी वाटत नाही बोलताना? तुकोबारायांचं नाव घेतो, माऊलींचं घेतो, स्वतःला गुरु म्हणतो. असा बिनलाजाचा धंदा करणारी माणसं कधी कधी आपल्याला भेटतात. विठाला अरे आमच्या ज्या माऊलींनी हा संप्रदाय स्थापन केला ते स्वतःला गुरु म्हणत नाही. नाथ महाराज स्वतःला गुरु म्हणत नाही. तुकोबाराय स्वतःकडे गुरुपद घेत नाही. मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी अशा पद्धतीचं अत्यंत लहानपण, तुच्छपण स्वतःकडे ते घेतात. आणि मग आम्हाला असं कसं काय बोलता येईल? मला असं वाटतं
संप्रदायातला मूळ गाभा, मूळ विचार तो समजून उमजून निदान आपलं हसं शहाण्यांमध्ये होणार नाही याची काळजी घेणाऱ्या साधकांची गरज आहे. बाकी सामान्य माणसामध्ये आपला मोठेपणा मग याच्यातून मिरवता येईल. मी गुरु आहे असंही सांगितलं तरी काही लोक ते मान्य करतील, मी देव आहे असंही सांगितलं तरी लोक मान्य करतील. परंतु आपल्याला मात्र ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारधारेचा विचार केला तर मला असं वाटतं कोणतेही संत, आमचे गुलाबबाबांसारखे एक साक्षात्कारी सत्पुरुष, पण ते किती लहानपण, कुठल्याही महाराजांकडे जाताना त्यांना कमी पण वाटत नाही. ते आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे. मला वाटतं शिकण्यासारखं आहे ना, प्रत्येक साधूकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून निळोबारायांना असं वाटत होतं तुकाराम महाराजांनी मला शिष्य करून घ्यावं. तुकाराम महाराजांना मात्र वाटत नव्हतं की माझा कोणी शिष्य असावा. ते एक जसा आकाशातून पाऊस पडतो या मेघवर्षावाच्या रीतीने उपदेश करणारे हे संत होते. अमुक तमुक एका शिष्याकरता, अमुक तमुक एखाद्या साधकाकरता बोलणारे ते नव्हते. साधक म्हणून सगळ्यांसाठी सामुदायिक रूपानं ते सांगतील साधकांनी काय करावं, विषयी पामरांनी काय करावं, हे ते व्यापक रीतीनं सांगतील. पण जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला गेल्याचं कळालं, निळोबारायांची खूप श्रद्धा होती तुकोबारायांवर, खूप मनामध्ये त्या विरह वेदना दाटून आल्या. आणि मग त्या विरह वेदनेतूनच त्या अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणानं निळोबाराय हे उपोषणाला बसले. पिंपळनेर तालुका पारनेर निळोबारायांचं उपोषण सुरू झालं. आणि असं म्हणतात की जवळजवळ 42-43 दिवसाचं उपोषण निळोबारायांनी केलं. म्हणून पारनेर तालुक्याला उपोषणाची परंपरा इतकी जुनी आहे. काही गोष्टी उगीच येत नाही हो, काहीतरी संस्कार कुठून तरी असावा लागतो. आणि तसंही पिंपळनेर आणि राळेगण हे शिवाला शिव आहे. विठाला विठाला आमचे पूज्य अण्णा वारकरी आहेत, माळकरी, आणि सामाजिक फार मोठं कार्य तळमळ मनामध्ये सतत असते. मला असं वाटतं या समाजामध्ये विध्वंसक प्रवृत्ती फार आहेत, पण या समाजाला सांधणारी माणसं, समाजाला बांधणारी माणसं, समाज हितासाठी काही करू पाहणारी माणसं फार थोडी आहेत. आणि त्याच्यात अण्णा एक आहेत. तेव्हा उपोषण केलं 43 दिवसाचं, 42 दिवसाचं. आणि एवढं उपोषण झाल्यानंतर भगवंतालाच काळजी पडली की असा एवढा कोण कठोर साधक आहे, अन्न पाण्याचा त्याग करून बरं सारखं चिंतन चाललेलं आहे. तुकाराम 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 सारखं चिंतन. महाराज तर सदैव वैकुंठाला गेले. शेवटी असं म्हणतात की प्रत्यक्ष या जगताचं आधार तत्व असलेला जो ईश्वर आहे, पांडुरंग परमात्मा, वैकुंठ लोकातून निळोबारायांच्या भेटीला आला. पण तोपर्यंत निळोबारायांना देह तादात्म्य उरलेलं नव्हतं. ते त्या ब्रह्मानंदात निमग्न होते आणि शरीरात दुगदुगीत एवढी उरली होती, बाकी कुठले प्राण आणि शक्ती शरीरात उरलेली नव्हती. आणि अशा अवस्थेमध्ये निळोबारायांच्या मस्तकावरती पांडुरंगानं हात ठेवला. केवढं भाग्य आहे. आपल्याकडे म्हटलं जातं अंतकालेच मामेव स्मरणत्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार. नुसतं भगवंताचं नाव जरी शेवटी मुखात आलं तरी आपण नक्की सद्गतीला जातो. याती नास्त्यत्र संशयः. इथे प्रत्यक्ष भगवंत भेटायला आलाय.
वैकुंठच त्यांच्याकडे आले. सुखे येतो घरा नारायण. आणि म्हणून निळोबाराय भाग्यवान होते. निळोबारायांना तो दिव्य स्पर्श जाणवला. मोठं आनंद आल्हादित वाटलं. आणि तेवढ्यात पांडुरंगाने सांगितलं, निळोबा अहो काय एवढा स्वतःचा त्रागा करून घेतलाय, कशासाठी तुम्ही इथे बसलेला आहात? त्यावेळेला निळोबाराय म्हणतात, तू कयाचा धावा करीत असो, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. तेव्हा तुम्ही आलात, मी खूप तुमचा आभारी आहे. पण आत्ता तरी मी तुम्हाला ओळख देणार नाही, कारण मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी, अनुग्रहासाठी इथे बसलेलो आहे. अहो पण मी देव आहे. म्हणाले, देवा तुम्ही देव आहात, आमची श्रद्धा तुमच्यावर आहे ना, आम्ही तुम्हाला ओळखत नाही का? तुमचा दिव्य स्पर्श जाणवला, तुम्ही देव आहात, मला मान्य आहे. पण आत्ता या क्षणाला मात्र मी तुम्हाला बोलावलेलं तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचोनी आला सिंगा, प्रार्थना वाचोनी आला सिंगा. तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचोनी आला सिंगा. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. देवा तुम्ही आलात, पण मी तुमची प्रार्थना केलेली नाही. मग प्रार्थना नाही केली तर तुम्ही आता निघून जा. मी तुकोबाराय आले तरच हे उपोषण सोडील, अन्यथा नाही. म्हणजे इतकं कठोर उपोषण निळोबारायांनी केलं. एवढी गुरूंच्या विषयी श्रद्धा निष्ठा त्यांच्या मनात होती. आणि असं म्हणतात की जे तुकोबाराय एकदा भागीरथीसाठी त्यांच्या थोरल्या मुलीसाठी आले, जे तुकोबाराय संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी आले, तेच तुकोबाराय निळोबारायांच्या सुद्धा भेटीसाठी आले, असं संप्रदायामध्ये सांगितलं जातं. तशी एक गाढ श्रद्धा आहे. आणि म्हणून निळोबारायांचा परिचय देत असताना एकतर श्रीकृष्णाला अत्यंत सुव्यवस्थित शास्त्रशुद्ध रीतीने समजावून सांगणारे असे निळोबाराय, आणि जगद्गुरु तुकोबारायांवरती अत्यंत विशुद्ध श्रद्धा असलेले निळोबाराय. पण ते निळोबाराय ज्या वेळेला एकूण सकल संतांच्या कार्याविषयी बोलू लागतात, त्यावेळेला निळोबारायांचं हृदय श्रद्धेनं भरून येतं. निळोबाराय म्हणतात, आमच्या अगोदर झालेली आमची सगळी मायबाप संत मंडळी आहे, यांनी आमच्या या जनसामान्यांसाठी केलेलं कार्य का महत्वाचं आहे, तर ते एवढ्यासाठी आहे. परमार्थ ऋषीमुनींनी सांगितला, परमार्थ अनेक साधू महंतांनी सांगितला, पण आमच्या संतांनी नुसता परमार्थ सांगितला नाही, तर तो सर्वांच्या गळी उतरेल याच्यासाठी तो सुलभ करून सर्वांपर्यंत पोहोचवला. ताट वाढून देणं वेगळं आणि लेकराला जेवता येत नाही म्हणून छोटे छोटे घास करून त्याला भरवणं वेगळं. बरोबर आहे की नाही? नाही तर मग काही ठिकाणी ताट वाढून दिलं, खायचं तर खा, ते ताट वाढून देणं वेगळं. पण मातेचं हृदय कसं असतं, त्या लेकराला ती स्वतः भरवते, ह्याला अजून खाता येत नाही, याला ते जमत नाही. तसं आमच्या या सगळ्या मायबाप संतांनी या समाजाचा विचार केला. मोडणी या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा, केला राज्य भार. मोडणी या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा, केला राज्य भार. सांगण्याचा भाग इतकाच आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. त्या अत्यंत क्लिष्ट अशा अध्यात्माच्या ज्या वाटा, ज्या साधना, त्या साधनांना विरोध नाही आहे वारकरी संतांचा, पण सामान्यांना ती साधना अशक्य आहे म्हणून त्याला थोडंसं बाजूला ठेवायला सांगितलं. बाकी त्या साधना चुकीच्या आहे असं कुठं म्हटलं नाही. एवढंच म्हटलं की योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी. सर्व या साधनांचा जरी तर विचार केला, महाराज म्हणाले या कलियुगामध्ये जर आपण विचार केला तर कलियुगामध्ये साधन घडणं वेगळं, ते कळणारच नाही. न कळे
न घडे सर्वथा, अशी महाराजांची भाषा. साधन घडणं तर फार दूरच आहे म्हणाले, पण न कळे ते कळणंच कठीण आहे. काही प्रश्न असे असतात ते कळणंच कठीण असतं. विठाला परिचय. न कळे न घडे सर्वथा. काही गोष्टी अशात कळायलाच अवघड असतात, घडायला त्यापेक्षा आणखी कठीण असतात.